तुमच्या नाही यांचे पुढचा पंधरवाडा म्हणजे कोणाचा आकडा तर सांगतोय ना मी आता अजून सोपं मंगळवार शुक्रवार रविवार म्हणजे कोणाचा वा 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 खरे खरे विठाला 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 असल्या देवाला म्हणून जमायचं मला म्हणतात तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी या देवाला मागून काय होणार आहे कारण हेच देव अपेक्षा करतात हे देव आपल्याकडनं अपेक्षा करतात कशाची कशा सांगू का शेजारी हेंदारी दैवते शेजारी हेंदारी दैवते हेंदारी दैवते हेंदारी दैवते कोण पुजती मुते घेते पुजती मुते आपल्या पोटाची रडती आपल्या पोटाची रडती आपल्या दोघांची रडती आपल्या दोघांची रडती आता पुढचा आहे का आपुल्या पोटाची रडते मागती शिते आवधान बारा म्हणतात हीच मागते आपल्याकडं हे काय देणार आहे आपल्याला हे काय देणार आहे हे काही देऊ शकत नाही आपल्याला मग अशा देवाकडे मागावं की ज्या देवाकडे मागितल्यानंतर अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि आनंद शास्त्र सुखाची प्राप्ती होईल काहीतरी असं मागावं देवाकडं की जे मागितल्यानं मगाशी बोलून गेलो जे आपल्याही हिताचे आणि दुसऱ्याच्याही हिताचे पण आपलं मागणं हे नश्वर आहे आणि संतांचं मागणं हे शाश्वत लक्ष द्या आपलं मागणं नश्वर आहे सोपं बोलू का आपलं मागणं फक्त आपली गाडी आपली माडी आपल्या बायकोची गोल गोल साडी याच्यासाठीची वाढावे संतान काय काय व्हावं संतान संतान म्हणजे काय अरे संतान संतान सैतान नाही मी सैतान नाही म्हणत संतान संतान म्हणजे काय मुलं बाळ याला संतान म्हणतात आणि ती होण्यासाठी कुठपर्यंत या देवाला नवस कर त्या देवाला नवस कर सोपं बोलू का गुजरात पर्यंत जाय कशाला कशाला संतान होण्यासाठी ऐका वाढावे संतान पहिलं दुसरं गृही गृही म्हणजे घर व्हावे धन धान्य देवाकडे जातो आणि देवाकडे गेल्यानंतर एवढंच मागतो देवा मला माझ्या घरामध्ये धन धान्य सगळं पिकू दे माझं पोट पाणी पिकू दे सोपं बोलू का काहीतरी कुत्र माझा हे आपली ग्रामीण भाषा आहे म्हणून त्या भाषेत बोलावं लागणार आहे काहीतरी होऊ दे काहीतरी पोट पाणी पिकू दे हे आपलं मागणं आहे पण हे मागणं सगळं नशिवर आहे हे मागणं सगळं इथं ठेवणार आहे असं काहीतरी मागावं असं काहीतरी मागावं जे मागितल्यानं खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्या दुःखाची निवृत्ती होईल आणि ते मागणं एकच आहे काय भक्ती प्रेम विठाला विठाला ते मागणं एकच आहे मागणे ते एक तुझ प्रती
काय देशील तरी पाहे देवा एकच दे काय दे हेची दान दे का देवा तुझा विसर न व्हावा देवा माझं एकच मागणे फक्त मागणे तुझा प्रती आहे देशील तरी पाहे पाडू गाडी निघून गेली गाडी सरळ निघून गेली नजर आटी दुर्घटना घटी हा जाऊ द्या देवा एकच दे मला काय तुझा विसरण व्हावा फक्त तुझा विसरण होऊ देऊ कोणाचा 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 अरे बोला की काहीतरी कोणाचा आणि म्हणा की मग देवाचा देवाचा म्हणा ना आपल्याला सगळ्याचा आठव आहे आपण सगळं डोक्यात ठेवतो फक्त एकाला डोक्यात ठेवत नाही कोणाला बोलू का आपण सगळ्याला डोक्यात ठेवले आता कळलं नाही कळली मराठी भाषा मराठी भाषा अजून नाही कळली तू माझ्या संग कसा कसा वागलाय सगळं ठेवलंय कुठं आता कळलं असेल आता कळलं असेल सगळं डोक्यात ठेवले आपल्याला सगळं आठवते 10-15 वर्षांनी आठवते पण एवढा मात्र आठवणार कोण कोण कधीतरी वाटावं देवा तू माझा हो ना देवा तू हो ना माझा तो मज व्हावा तो मज व्हावा देवा कधीतरी तू माझा हो रे बाबा कारण जोपर्यंत तू माझा होत नाही ना तोपर्यंत माझं दुःख संपू शकत नाही कारण इथं बसलेल्या प्रत्येक जीवाला दुःख आहे लक्षात नाही प्रत्येक जीवाला दुःख आहे प्रत्येक जीवाची एकच अपेक्षा आहे माझं दुःख संपावं आणि काय मिळावं बोला बोला काय मिळावं सुख सोपं बोलू का एकर त्याची 4 एकर करायचं कशासाठी पटपट बोला कशासाठी सुखासाठी 2 व्हीलर त्याची 4 व्हीलर करायची नक्की कशासाठी सुखासाठी एकर त्याची 4 एकर केली कशासाठी सुखासाठी सापराचं घरी त्याचा बांगला बांधला कशासाठी सुखासाठी एक बायको 2 केल्या कशासाठी दोन भेटा ना आता दादा ज्याला भेटल्या त्याचं चांगले मग आमच्याकडे इथे म्हणून आम्ही काय खायला बोलवत्या तुमच्या काळात बरं होतं आमच्या काळात आता लोक नुसतं आमच्याकडे पाहतेत आणि पुढे जर गेलो ना मग ती बोलायला लागत महाराज तुम्हाला काय सांगू आता आम्हाला लगेच अंदाज येतो त्याला काय सांगू कारण 12 नद्या पाणी पिऊन 13व्या नदीऊ 14 वर्ष राहिला होतो पुढं पुढं पारगावला म्हणजे बराच आलं लक्ष देऊ नये का लोक सहज बोलून गेले काय सांगू महाराज आज एवढा मोठा बंगला बांधलाय एकर 4 एकर गेली रोज 20 क्विंटल आज जवळजवळ 1 कोटी त्याची किंमत आहे पण महाराज एकच अडचण तुमच्या काहीच लक्षात नाही आलं जाऊ जा मग येतो चहा पिऊन आता जाऊ आता एवढं सांगून जर लक्षात येत नसेल तुमच्या काही पण पोराचं वय 32 वर्ष झाले अजून बघा आता तुम्ही रोज एका गावाला येणार आहे बघा तेवढं लक्षात आलं ना हे माग नाही आमच्याकडे हे माग नाही आमच्याकडे आणि असल्या मागण्यानं काय होणार आहे पण आजपर्यंत असा एकही भेटला नाही महाराज कधीतरी सांगा ना काय मी उधार पावे काय उधार पावे जवळ आलाय जवळ बसलाय
आणि आजपर्यंत असं एकालाही विचारलं नाही. जवळजवळ 1 नोव्हेंबर 2009 पासून फिरतोय मी. हा, पण आजपर्यंत आता एकही जवळ आला नाही आणि म्हटला नाही महाराज अनेक जन्म झाले दुःख भोगतोय. महाराज माझं दुःख कशाला संपेल. महाराज मला सुखाचा राजमार्ग कशाला भेटेल. काही मी उद्धार पावेन काय कृपा करीना नारायण. ऐसेच सांगा तुम्ही संत जन करा समाधान चित्त माझे. महाराज माझ्या चित्ताचं समाधान कसं होईल काहीतरी तो मार्ग मला सांगा. असं आजपर्यंत एक जण सुद्धा भेटला नाही. का भेटला नाही कारण आपल्याला ते नकोय. आपल्याला फक्त तात्पुरतं जगायची सवय लागलेली, क्षणाचं जीवन जगायची सवय लागलेली. महाराज म्हणतात हे क्षणाचं जीवन काय हे जगण्यात अर्थ नाही. जीवन असं जगावं आणि मरेपर्यंत तो सुखातच राहिला पाहिजे ना. जा शेवटचा श्वास सुद्धा सुखात गेला पाहिजे. याला म्हणते जगणं. त्याला जगणं म्हणते. जगायला सगळी जगते. सोपं बोलू का. परमार्थ करायला सगळी करते. कोण करत नाही. सगळी करतात. हम भी करते तुम भी करते जरा जरा फिर करायला सगळी जण करतात. फक्त करण्याच्या पद्धती मात्र भिन्न भिन्न आहेत. मला म्हणतात परमार्थ पण असा करावा तो देवाला आवडेल असा करावा. आणि देवाला आवडेल असं जर वागलो तरच देव तुम्हाला आम्हाला काहीतरी देईल. अन्यथा देव देऊ शकत नाही. सोपं बोलतो. खालच्या पातळीवर येऊन बोलतो. नवऱ्याला आवडेल अशी जी बायको वागते. ऐका. नवऱ्याला आवडेल अशी जी बायको वागते राहते बोलते चालते तिला काय आणायची गरज आहे का. तुमची लग्न झाल्यात का. तुमची लग्न झाल्यात का. सगळे अशीच बघा त्या माग. पाच झाले अशीच बघा त्या. विठाला 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 तुम्हाला लागल्या सासूच्या गोष्टी ऐकायच्या सवय त्याच्यामुळे पचत नाही. सोपं. काजू बदाम खाणं चांगलं का बेळ मुरमुर खाणं चांगलं. हा बोला पटकन बोला. काय बोला. काजू बदाम. उद्या आपल्या गावची यात्रा आहे ना. आहे ना. उद्या यात्रेत दुकाने कशाची जास्त असणार. या पाया अजून सपोर का माऊली. दुकानात काजू बदाम जे असे का कुरकुरे जे असे गिराई कशाचे असते पुस्तकावर. अजून सपोर करू का. दारू पिणं चांगलं का दूध पिणं चांगलं. दूध. नक्की ना. मग हिंगणगर मध्ये काय पिणारे संख्या जाशी. याला कळलं जागा. आपल्या पोराला सुद्धा कळायला लागले चांगलं काय हे आपल्या पोराला कळायला लागलं. एवढं जरी कळलं तरी सप्ताचा अर्थ गेला. ते नको आता सोपं बोलू का. ज्ञानोबरायांचे तुकोबरायांचे विचार ऐकणं चांगलं का विनोद चुटकुले ऐकणं चांगलं. सासूच्या गोष्टी ऐकणं चांगलं. बरोबर ना. मग काय ऐकू वाटत आहे तुम्हाला. राधा 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 आता नाही ते ऐकू वाटत आहे. आम्हाला नाही वाटत. आम्हाला या करतो. राजो गिरधराचे रंगे
कीर्तनात नसावं, आवडावं कीर्तन आवडावा देव भाव देव. कारण जर तुम्ही आम्ही आवडीनं त्या भगवान परमात्म्याचं नाम घेतलं ना, सगळी काळजी त्याला आहे. तुझी चिंता त्याशी आहे, तुझी चिंता तुझी चिंता त्याची सर्व आहे. नवऱ्याला वाटत तशी स्त्री वागली, तिची काळजी कोणावर नवरा. मग बायकोला जसा आवडतो तसा नवरा वागला, मग त्याची काळजी बायको. उत्तर घेतले सगळ्याच आमच्या चला द्यात ना, कधी सांगू का. मुका गळ लागले श्वाना परी गती झाली, अवघे करती हाड हाड. मग आमच्याकडे लगेच नागपूर लाईन बदबद गाळायला लागली, कानपूर लाईन बधीर झाली. मग आमच्याकडे लगेच मला सामान्य मारीला रायगिरी. जवळ चांगलं होतं तर वर नाही आला ना, आता आम्हाला खायला एवढ्या आमच्याकडे फुलकट मारलायचं असला मारलाय तर आमच्याकडे सगळा असला मारला होता. असला भाग्यवंत हे काय नागपूर लाईन बदबद घालायला लागली, कानपूर लाईन बधीर झाली. ते पूर्वीच्या काय ते रेडिओ असायचे तुम्हाला नसत्या, दादा तुमच्या काळात असेल ते रेडिओ बरोबर ना. ते रेडिओचं जर अँटेना बिघडला ना, ते रेडिओ बिघडला, सांगली केंद्र लावायला गेलं की पुणे लागायचं, पुणे लावायला गेलं की दुसरंच लागायचं काही बरोबर ना. ते पूर्वीच्या काय होतं ते रेडिओ आमच्या घरी होता, दादा आहेत आमच्या घरी रेडिओ होता. हा तसला रेडिओ होता. ते काय झालं ते कारण ते वायरी तुटलेला होता. कोण वायरी तुटलेली असाव्या का वायरी जोडलेली असाव्या. तुमच्या जोडलेल्या आहेत अजून का तुटल्या. ऐका ना, जाऊ द्या ना मरू द्या. आजपर्यंत जरी तुटलेल्या असल्या तरी फिटर तुमच्या गावाला आलाय. आता फिटर गावाला आलाय, उद्या चांगला खानदानी फिटर येणार आहे. बघा जुळलं तर जोडून घ्या. काय जागा रे भाईनो जागा रे भाईनो जागा रे भाईनो जागा रे भाईनो जागा जोगी जागा जोगी जागे जागे वायरी तुटलेल्याचा नाही मिळाला. पण आता कमीत कमी गेल्या वर्षी सप्ताह चालू झाल्यापासून तरी वेळ लागावा ना. कशाचा वायरी जोडायचा कमीत कमी कधीतरी वेळ लागलाच पाहिजे, वेळ बसलाच पाहिजे. आणि सोपं बोलू का, तुटलेल्या वायरी जोडण्यासाठीच हा नामेदने सोडा. तुमचं आमचं भरकटलेलं जीवन चांगल्या मार्गावर आणण्यासाठी हा नामेदने सोडा. कारण जीवनाला दिशा नाही आणि तुम्ही आम्ही दिशाहीन झालोय म्हणून तुम्ही आम्ही दुःख भोगतोय. दुःख भोगायचं कारण तेच, तुम्हाला आम्हाला योग्य दिशा नाही. जोपर्यंत योग्य दिशा भेटत नाही तोपर्यंत तुम्ही आम्ही चांगल्या मार्गावरती येऊ शकत नाही.
आणि दिशा दाखवणारा दिशादर्शक उत्तम पाहिजे. कारण आपण रस्त्यानं फिरतो, कधी कधी दिशादर्शक उलटे झालेले असते. पुढं पुढं रस्त्याला त्या दिशादर्शकानं काय होणार आहे? काय होऊ शकत नाही, उलट्या होत्या. उलट परत फिरावा लागेल माघारा. मग दिशादर्शक सरळ असावा. दिशादर्शक त्याच्या प्रापंचिक जीवनामध्ये सुद्धा यशस्वी असावा आणि पारमार्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा यशस्वी असावा. असा जर दिशादर्शक जर तुमच्या आमच्या जीवनामध्ये आला ना, तर जिवंतपणे मोक्ष आणि जिवंतपणे आनंद. फक्त तसा भेटला पाहिजे, पण भेटणं अवघड. बहु अवघड आहे संत भेटी. परी जग जेठी करुणा केली. कारण शास्त्र सांगतं 3 गोष्टी मिळणं कठीण. 1 नरदेह मिळणं दुर्मिळ. 2 मला मोक्ष मिळणं दुर्मिळ, मुमुक्षित्व त्याला म्हणतात. आणि 3 संतांची भेट होणं दुर्मिळ. पहिली गोष्ट नरदेह मिळणं दुर्मिळ. नरदेह दुर्लभ जाणार वासुदेव वासुदेव नरदेह दुर्लभ जाणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. 100 वर्षाची गणना 100 वर्ष म्हणून आयुष्य गणलं गेलं, पण त्याच्यात अल्प आयुष्य मानवमध्ये 100 गणले येते अर्ध रात्र खाय. अल्प म्हणून गणलं गेलं 100, पण 100रातलं 50 वर्ष गेलं झोपे. खाली किती राहिलं बापू? खाली 50 जाणार ना. खाली किती राहिलं? 50. त्या 50 वर्षातलं 15 वर्ष आयुष्य गेलं बालपण, शिक्षण, तारुण्य. खाली किती राहिले? खाली किती राहिले? 35. बरोबर ना. त्यातलं 10 वर्ष शिक्षण गेलं नोकरी करण्यात. खाली किती राहिलं? 5 वर्ष शिक्षण गेलं राहिलं खाली. ते 5 वर्ष गेलं पोरगी बघण्यात. आता खाली किती राहिलं? 5च राहिलं. तुम्ही शाळेत जाता का नाही? 50 राहिलं होतं. 50तलं 15 गेलं कशात? बरोबर ना. 15 गेलं कशात? शिक्षणात. बरोबर आपली याच्यात नोकरी विक्री शोधण्यात सचल होण्यात. खाली किती राहिले? 15 आणि 15 30. खाली किती राहिले? 20. आणि खाली राहिलं ते बाकीचं गेले याच्यात. बाकी सांगितलं ना आता पोरगी बघण्यात. पोरगी बघण्यात मग तुम्हाला तेवढंच ऐकायचं तर परत माझ्याकडनं. मला बरंच कळतंय बरं का तेवढं, कारण बरीच वाट बघत येत. कधी करशील लग्न माझे तुझं ठावे रे ईश्वर. बाकीचं उरलं तेवढं नाही बात काजवण्याची ग्रामपंचायत. खाली काय उरलं? खाली काय भजनाची उरले ते पाहिजे का? काय उरलं बाबा खाली? काहीच उरलं नाही. मग एक काम करा, आज आत्ता ताबडतोब. आज समजलं ना, आज सावध व्हा. आज कळलं, आता मागे काय झालं ते सोडून द्या. मागे झाले पाहू नका, पुढे जामी नाही चुका. मागे काय कुठाने झालं ना ते डोक्यात घेऊन नका. आता इथून पुढे सुंदर जगण्याचा प्रयत्न करा. काय माग पाप केला तर सोपं बोलू का? सोपं बोलतो. 4-5 कोंबड्या संपवल्या असत्या, 4 बॅलर संपवले असत्या. याच्यापेक्षा काय वागणार? याच्यापेक्षा
त्याच्यापेक्षा आता वाढल्यानं 7 रांजण भरले होते म्हणतात 7 तरी तो मोक्षापर्यंत गेला मग आपलं एवढं हा? मागे झाली महादोष पुढे नाही गर्भवास पुढे नाही गर्भवास पुढे नाही गर्भवास पुढे नाही गर्भवास पुढे नाही माग काय पाप केल्यात ना सगळीच्या सगळे पाप जळून जातील आणि पुढे नाही जन्म घ्यायला जे कारणीभूत आहे ना ते सगळं संपलं जाईल मग एक काम करा जागा सावध व्हा ठीक आहे महाराज आज आम्हाला कळलं काय करायचंय पण हे करायचं म्हटलं तर आम्ही नेमकं काय करावं मला त्यासाठी देवाकडे जावं कोणाकडे जावं कोणाकडे जावं देवाकडे आणि देवाकडे गेल्याच्या नंतर देवाला मागावं काय मागावं आजीबाई नातवाला देवाकडे घेऊन जाते देवाच्या डोक्यावरती पाय ठेवायला लावते तुम्ही जागे आहेत का जागे ना जमलं मग महाराज म्हणते वडाला कांदा लागत असते देवाच्या डोक्यावरती पाय ठेवायला लावते कोणाला तुम्ही असंच करीत का या आता मी तुमच्या पायावर डोकं ठेवितो आता देवाच्या पायावरती डोकं ठेवायला लावते आणि डोकं ठेवून त्याला मागायला शिकवते कोण कोण आजी देवा मला सुखात देवा मला चांगली बुद्धी दे लहान असल्यापासून त्याच्यावरती संस्कार केला कशाचा मागण्याचा आणि आयुष्यभर एकच गोष्ट करत राहिलं काय मागत राहिलं बरं मागत राहिलं सोपं बोलू का मागत राहिलं अजून नाही कळलं कळलं पाहिजे काय ते मराठी भाषा आहे हे कीर्तन म्हणजे 5G जर थोडं जरी लक्ष इकडे तिकडे झालं तर डोक्यात बसू शकत नाही आयुष्यभर मागत राहिले मत मागायला येतंय काही मागायला येतंय पण मागतच राहते पण महाराज म्हणतात देवा आमच्या वाडवडिलांची परंपरा नाही तुझ्याकडे मागण्याची काय मागणे वडिलांची रीत सांगत आमच्या वाडवडिलांनी आम्हाला मागण्याची परंपरा नाही शिकवली देवा आम्ही तुझ्याकडे मागू शकत नाही पण देव आता महाराजांना म्हणतात काहीतरी मागायला कोण म्हणते कोण देव आणि आपण कोणाकडे मागवतोय फरक आहे बरं का लक्ष देऊ नये का आपण देवाकडे मागतोय म्हणून आपलं भागत नाही आणि देव संताकडे मागतोय कोण देव संताकडे मागतोय काहीतरी मागा ना तुमच्या भक्तीचा बोजा माझ्या अंगावरती भरपूर झाला कोणाच्या देवाव कर्ज करावं कोणाव सावकार कर्ज कोणाव देवावरती आणि देवावरती कर्ज झाले काहीतरी मागा हे देवा लयच उदास झाला ना तू लयच तुला देऊ वाटते ना मग दे काय दे अभंगाचं पहिलं जन्म भक्ती प्रेमाने
काय दे भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा आणि अभिमान नित्य नवा तया माझ्या अजून सोपं बोलू का ज्यांच्या घरी साक्षात भगवान परमात्मा कावडीनं पाणी भरत होता लक्ष देऊ नाही का ज्यांच्या घरी भगवान परमात्मा कावडीनं पाणी भरत होता ज्यांना देव चंदन उघडून देत होता ज्यांच्या घरी झाड लोटाचं काम देव करत होता अशा देवाकडे सुद्धा नातवा मागणं मागताना काय मागतात फक्त माझ्या भक्तीमध्ये प्रेम काय दे प्रेम आपल्या घरी जर देव झाड लोट काढायला लागलो आपण काय करीन लाटा झाली कोणाला अवघड आहे एखादी गोष्ट प्राप्त अचानक जर झाली ऐका एखादी गोष्ट अचानक जर प्राप्त झाली तर तिचा अहंकार काय होतो अहंकार होतो काय झालं बाबा एक उदाहरण सांगते मला बऱ्याच दिवसांना आठवले आहे गाडी होती गाडी कोण होती गाडी कुंभाराची हा आणि ती गेली मुंबईला पूर्वीचा काळ होता त्या मुंबईच्या पुलाचं काम चाललं होतं त्या खाडीचं ब्रिज नाही का ते पूर्वीच्या काळी आताच नाही आता ते झालंय आता ते काढू कशाची हो आता बरंच काय काय यंत्र पूर्वीचा काळ होता आता ते पुलाचं काम चाललं होतं आणि आपल्या परिसरातली कुंभारानं नेली काय गाडी त्यात एक गाडी नव्हती आणि पुलाचं काम बिम झालं आणि आली परत माग पुढं आम्हाला हिंगणगरला आली बाबा परत हिंगणगरला आणि हिंगणगरला आल्यानंतर घरी बरीच गाडी होती जे गाडी होती समजा कोणाला एखादं पॉइंट फोडलं एकाला पायात लंगड केलं एक दिवस तर मालकाला कुणी गाडी त्याच्यात एक हुशार गाडी होती कोणाला सांगतो ते ना देते ना गाडी मी सांगते त्याच्यात एक हुशार गाडी होती ती हुशार गाडी गेली त्या गाडीच्या म्हणजे काय रे ती नाटक चालली 8 दिवस झाले तुझ्याकडे मी बघते जे येईन त्याला फटकन जात उशीर झाला फट 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 लागता माझी नुसती नुसती लाग काय मानगड मग मी मम्मडला जाऊन आलो मी मुंबईला जाऊन आलो म्हणले कुठं ती मुंबईला म्हणले ठाण्याच्या पुला होते ना कामाला म्हणजे कान हलो का तिथून पुढे मुंबई बरीच लागते मुंबई बरीच लांब आहे पण नुसती ठाण्याच्या पुलावर जाऊन आली तरी तिला अहंकार झाला कोणाला मोठ्यानं बोला कोणाला मी कोणाचं सांगतोय तुमच्या ध्यानात येते ना मला काय म्हणायची लक्षात येते ना कीर्तन संपेपर्यंत आलं म्हणजे बरं आहे ना काय कोणाचं सांगतोय पारमार्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा अहंकार नावाची गोष्ट होती थोडं जरी ज्ञान झालं ना तरी ज्ञानाचा अहंकार होतो आणि तोच अहंकार तुम्हाला आम्हाला रसातळाला नेतो म्हणून महाराज म्हणतात पारमार्थिक क्षेत्रामध्ये फक्त भक्ती करत असताना ज्ञान जरी असलं ना तरी त्या ज्ञानात प्रेम असावं आणि ते ज्ञान गिळता यावं ज्याला ज्ञान गिळता आलं ना त्याचा य लोकही सुखात झाला पर लोकही सुखात आला टाळ टाळी लोपला
काही सुखा झाला पडलो काही सुखा झाला. महाराजांची परिभाषा टाळ टाळी लोपला नाद अंगोअंगी मुराला छंद भोग भोगिताची आटला भेद आणि ज्ञान गुळणी गावा गोविंद वासुदेव. महाराज म्हणतात ते ज्ञान गिळता आलं पाहिजे. जोपर्यंत ज्ञान गिळता येत नाही तोपर्यंत परमार्थ पूर्णत्वात जाऊ शकत नाही. कारण अहंकारानं वाटुळं होतं. अहंकारानं वाटुळं होतं. अहंकार जर गेला अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला आणि अहंकार नाडी गेला आणि तुका म्हणे अहंकार गेला तर देव होतो आणि अहंकार झाला तर वाया जातो. मग आपलं आपण ठरवायचं आपल्याला काय व्हायचं. कारण ज्ञानाचा अहंकार अत्यंत घातक असतो. किती घातक असतो किती घातक असतो. बाबांच्या मुखातला एक दृष्टांत आहे. आई तसा म्हणतो पा एक सर्वजय शास्त्री नावाचा एक शास्त्री होता. ज्यानं सर्व काही शास्त्रांचा अभ्यास केला असा सर्वजय नावाचा एक शास्त्री होता. काशीचा पंडित होता मोठा. आणि तो पंडित अत्यंत अभ्यास झाल्याच्या नंतर त्याला वाटलं मी इतका शास्त्रांचा अभ्यास केलाय असा या विश्वामध्ये एकही प्रश्न नाही ज्या प्रश्नाचं माझ्याकडे उत्तर आहे. सगळ्या प्रश्नाचं माझ्याकडे उत्तर आहे. मग त्यानं काय केलं. त्याने जेवढे शास्त्र वाचले होते जेवढे ग्रंथ वाचले होते सगळे ग्रंथ एका बैलगाडीत भरले. पुढं पुढं मोठ्यानं बोला पुढं बैलगाडी. पूर्वीचा काळ होता काय ट्रॅक्टर नव्हता. मग बैलगाडीत सगळे ग्रंथ भरले. ग्रंथ भरल्याच्या नंतर मजल तर मजल करत 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 या गावाहून त्या गावाला या गावाहून त्या गावाला चालला. आणि गाडी दिवसा चालत असताना गाडीला पूर्वीचा काही पाहते कंदील असायचे. कंदील माहिती ना. कंदील ज्याला आपण बाहेरून पुसायचो तो कंदील. जाग्या 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 हा तो कंदील काचाचा माहिती ना. तो असा कंदील हातात घेऊन जायचो आपण. तो कंदील त्यानं काय केलं दुऱ्याला पिटून लावला होता. कधीचा कधीचा दिवसा. कुणी जर विचारलं ना अ शास्त्रीजी दिवसा ढावळ्या कुठं कंदील लावलाय त्यावेळी तो शास्त्री अहंकारानं सांगायचा वजनात बोलायचा माझा एक पण आहे. जोपर्यंत मला कुणी हरवत नाही तोपर्यंत मी तो कंदील विजू शकत नाही. ज्या दिवशी मी हरेल त्या दिवशी तो कंदील विजेल. ठीक आहे. बरेच दिवस झाले तर त्याला काय कुणी हरवलं नाही. आणि तो फिरत 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 कर्जावण्याहून आला ना पुढं. कारण ही नगरची लोक म्हणजे अत्यंत हुशार लोक पुढं डोकं लावत्या. मी काय म्हणतो लक्षात येते ना. पुढं डोकं लावत्या सांगता येत नाही. नको तिथं डोकं लावणार म्हणजे लावणार. आपलं शेतकरी बाबा गुडघ्यापर्यंत धोतर कोपरी घातलेली डोक्यावर आपला फेटा बांधलेला आणि रस्त्याच्या कडेला पाळी घालायचं काम चालू होतं. कोणाचं कोणाचं हा आपल्या गावातलं एकाच पाळी घालायचं काम चालू होतं. पाळी घालता घालता यानं पाहिलं पण पूर्वीच्या काही लोकांना आपुलकी असायची प्रेम असायचं जिव्हाळा असायचा. त्यानं शास्त्रीला पाहिलं. उन्हाचा काळ झालेला होता. सूर्य मध्यान्नावरती आलेला होता आणि याने नुकतीच बैल सोडली होती आणि झाडाखाली बसला होता. आंब्याचं सुंदर झाड होतं. त्याला सुंदर पाड लागलेले होते. आंबे पिकलेले होते. तोंडाला पाणी सुटून देऊ नका ते दृष्टांतात सांगवते. सुंदर असे पाड पिकलेले होते. आंबे पिकलेले होते आणि या झाडाच्या गार सावलीला बसला होता. नुकतीच भाकरी सोडली होती आणि भाकरीचा घास मोडणार तोंडात घालणार तोच त्याला गाडी दिसली. कोणाची कोणाची त्या शास्त्रीची त्या पंडित. आणि मग त्या नावाला या इकडे. त्यानं गाडी घेतली झाडाखाली नेऊन लावली. बैल तशी सोडली. कारण ते कोण होता कोण होता शास्त्री होता. अति शिकलेला होता. उलटी गाडी उभी केली. पण कोणी शास्त्री ते शिकलेला होता ना. शिकलं तेवढं हा चला. आता उलटी गाडी उभी केली. शेतकऱ्यानं पाहिली पण राग आला. काहीच बोलला नाही. मला या भाकर खायचे का.
खायचं बसली दोघं भाकरी खात. आता हे आपला शेतकरी पूर्वीचा म्हणजे काय आता त्यांना विचारलं म्हणले होय तुम्ही तर बरेच विद्वान दिसताय तुमच्या जटक दाढीक तुमच्या कपड्याक बघून बरेच चांगले शास्त्री महाराष्ट्रात कोणतरी दिसताय म्हणले हो मग म्हणले मग ते कंदील काय लावला दिवसा म्हणजे गाडी काय लावला म्हणले नाही म्हणले मी एवढे गाडी जेवढे ग्रंथ दिसतात त्या साठीवर तेवढ्या सगळ्या ग्रंथांचा मी अभ्यास केला कोणता प्रश्न त्याच्यातला विचारा कोणताही प्रश्न त्याच्यातला विचारा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे माझ्याकडे म्हणजे असं म्हणले हो ज्या दिवशी मला कुणीतरी हरवेल त्याच दिवशी तो कंदील विजला जाईल म्हणजे असं म्हणले हो म्हणले घ्या एवढी अर्धी भाकरी खा म्हणजे पाणी देऊ हा म्हणले द्या पाणी दिलं मग आपला हा शेतकरी हात धुतला आणि उठला आऊत सोडलेलं होतं कुळवा जवळ गेला कुळवा असा उभा केला एक दगड घेतला आणि उलटा आणला कशा म्हणाला रूम न्याव रूम न काढताना कसं हाणावं लागतं उलटच हाणावं लागतं कारण उलट आणल्याशिवाय रूम निकाय निघत काहीच लक्षात नाही आलं ओढा मुखे आळवीला रूम न काय निघ जाऊ वेदांती प्रक्रिया नाही डोक्यात बसायची लगेच असं चला रूम न काढलं आणि उलट धरलं काय उलट धरलं रूम न आणि त्या सर्व जे शास्त्रीच्या जवळ उभं आलं आणि म्हणा राहू ग कोणाला म्हणजे राहू ग राहिलो म्हणजे सगळ्या प्रश्नाची उत्तर आहे म्हणले हो म्हणजे मग मला एक गोष्ट सांगा हे रूम न हाणल्यावर कुठं लागणार नाही मला खरोच नाही झाली हा विचार चालला पायाव म्हणावं तो पाठी खाणी पाठीत म्हणावं तो कमर वाणी कमर म्हणावं तो पोटरी वाणी नाही सांगता यायचं मला बाई जाऊ कमी कावापासून मन पडले पुढं हाणून आलं लक्षात अहंकार जरी झाला ना तरी अहंकार घालवणारा व्यक्ती अहंकार घालवणारी एकच व्यक्ती ती म्हणजे त्याला संत म्हणतात आणि असे संत ज्या दिवशी तुमच्या आमच्या जीवनात येतील ना त्या दिवशी खऱ्या भक्तीचा मार्ग तुम्हाला आणि तोच मार्ग करण्यासाठी हा ज्ञानयज्ञ सोहळा आहे कारण हा नामयज्ञ सोहळा याच्या गुणासाठी फक्त त्या भक्तीमध्ये प्रेमानं त्या भगवान परमात्म्यापर्यंत जावं आणि ज्याला ज्याला वाटतं त्या प्रेमानं देवापर्यंत जावं ज्यांनी ज्यांनी आपले हात जोडून आणले त्यांनी एकदा वरती करा आणि त्या देवाचं भजन करा
भक्ती प्रेमा विन ज्ञान नमो देवा अभिमान नित्य न वातया माझी प्रेम सुख दे प्रेम विन नाही समाधान रांडवेने जीवे शृंगार पै केला प्रेमा विन झाला ज्ञानी कैसा प्रेम सुख दे प्रेम विन नाही समाधान विठ्ठल इथपर्यंत आलो. म्युझिक प्लेअरप्रमाणे माझी म्युझिक प्लेअर ठिकाणी संपुष्टात आलेली आहे. जाता आता एकच गोष्ट सांगतो, लक्ष देऊ नये का? जाता आता एकच गोष्ट सांगतो. आयुष्यभर जगत असताना फक्त एकच गोष्ट द्या, ती म्हणजे फक्त आणि फक्त प्रेम. लक्ष इकडे द्या, लक्ष इकडे. महाराष्ट्रभर रोज फिरतो, रोज एका गावाला, रोज एका तालुक्याला, रोज एका जिल्ह्यात, कधी कधी पण राज्यातही जाण्याचा योग होतो. परंतु प्रेम काय असतं ना, ते तुमच्याकडे पाहून मला आज अनुभवलं. एवढा मोठा सत्कार करण्याच्या लायकीचा मी नाही. नवीन तो अधिकारही माझा नाही. तो अधिकार फक्त एकाच आहे, ते म्हणजे हरिभक्ती परमगुरू राजा मुबा जगताप. आम्ही त्यांच्या पायरीचे चिरे. कारण महाराज म्हणतात, देवा आम्हाला काही जरी नाही दिलं ना तरी तुम्ही फक्त आम्हाला तुझ्या पायरीचे चिरे. काय बोलले? पायरीचा चिरा. म्हणजे का बाबा पायरीचाच का? कळसाचा नको म्हणजे नको त्या. म्हणजे का? म्हणजे काय साचा जर चिरा झालो कोणी चालणार मला? फक्त समाजात दिसायला दिसतो, वरती आहे बाबा दिसतो, पण त्याच्यात आनंद. मजा एका गोष्टीत आहे, ती म्हणजे पायरीचा चिरा होण्यात. कारण अनेक साधू संत येतात आणि संतांच्या पायाची धूळ त्या चिऱ्यावरती पडते ना, त्यावेळेस अंतःकरण भरून येतं. देवा म्हणून मला पायरीचा चिरा बनतो. दुसरी करण्यासारखी गोष्ट काहीच नाही. परमार्थ केल्यानं मला बरेच जण म्हणतात, काय कमावलं बाबा तू आज? मला म्हणतात, मला बरेच जण म्हणतात, काय कमावलं तुम्ही आजपर्यंत? रोज हिंडाता, रोज एका गावाला जाता, रोज प्रवास करता, काय कमवलं बाबा? मी एकच सांगेन, काय कमवलं ना, त्या सगळ्या माझ्या हिंगणनगर एवढं प्रेम कमवलं बस. बाकी काय एवढंच द्या फक्त. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. का बाबा? तर प्रेमाविना नाही समाधान. प्रेमाशिवाय दुसरं कोणत्या गोष्टी समाधान नाही. इतका सुंदर सोहळा चाललाय, इतका सुंदर सोहळा चाललाय दादांनो. फक्त माझी एकच मागणं आता देवाकडे, माझं वैयक्तिक ऐका. आता देवाकडं माझं मागणं एकच आहे, देवा एवढ्या सुंदर चालणाऱ्या सोहळ्याला फक्त कोणाची नजर लागून देऊ नको, एवढंच आज मागायचंच ना देवाकडं. तर आज आपण सगळ्यांच्या वतीनं एवढं मागू देवाकडे, देवा फक्त या चांगल्या सोहळ्याला कोणाची नजर लागून देऊ नको. कारण ज्या वेळेस चांगलं चालतं ना, चांगलं पाहण्याची धानच लोकांच्यात नसते. आज बाकी लक्ष देऊ नाही का? माझं लक्ष देऊ नाही का? चांगलं झालेली पाहण्याची लोकांच्या दानत नसते.
लोक दुसऱ्याला मोठं पाहायचं सहन करू शकत नाही. पण ऐका, माझ्या गुरुवर्यांचं एक वाक्य आणि बाबाचं एक वाक्य, जीवनात मोठं व्हायचंय ना, एक आयडिया करा. लक्ष देऊन ऐका. आजच्या कीर्तनात एवढंच वाक्य बरोबर घेऊन जा. बाकी जाऊ द्या, काय नेलं काय घेतलं काय घेतलं नाही मला काही मतलब नाही, पण एवढं वाक्य माझं बरोबर घेऊन जा. जीवनात तुम्ही स्वतः मोठं होण्याचा कधीच प्रयत्न करू नका. लक्ष देऊन ऐका. जीवनात आपण स्वतः मोठं होण्याचा कधीच प्रयत्न करू नका. तुम्ही दुसऱ्याला मोठं करा, दुसऱ्याला मोठं करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या इतका मोठा या जगात दुसरा तुम्ही राहणार. पण दुसरा मोठा होतोय म्हणून त्याचे पाय खेचत बसू नका. एखादा मोठा होत असेल ना, त्याला प्रोत्साहन द्या, त्याला सहकार्य करा, त्याच्या वाटेला जाऊ नका. रात्री ताई बोलता बोलता बोलल्या, मांजरं आडवं गेल्यानं काय होत नाही, पण काळी गेल्यानं आग्रह होतं. आडवं होतं. आता मी उल्लेख करत नाही त्या शब्दाचा. म्हणून आडवं जाऊ नका, हे धर्म कार्य. देव स्वतः म्हणतात, एक वेळ मला शिव्या द्या, कारण जनाबाईने दिल्याशिवाय अरे अरे इथ्या मुळ मायेच्या कारट्या तुझी रांडरणकी झाली. त्याशिवाय कोणाच्या जनाबाईच्या देवाला देव म्हणतो मी त्या सहन करीन. माझ्या संतांना जर कुणी आडवं गेलं, संतांच्या जर कुणी विरोधात जर गेला, तर मी मात्र सहन करत नाही. परंतु साधावया भक्ती काज नाही लाज धरीत, तो कोणत्या प्रकारची लाज धरत नाही. तो भक्ताचं रक्षणच करतो. भक्त दुश्मनांचा संहार करतो, भक्ताचं रक्षण करतो. फक्त देवाकडे एवढंच मागणं मागा आज या ठिकाणी की देवा, या सोहळ्याला कोणाची नजर लागून देऊ नको. हा सोहळा पाण्याचं 100वे वर्ष ज्यावेळेस होईल ना, त्यावेळेस पाहिला आम्ही सगळे उपस्थित असावं एवढं कोणाकडं देवाकडे. आणि एवढंच मागणं हिताचे. बाकी सगळे स्वार्थी म्हणून मागायचंय एवढं मागणं देवाकडे मागा. असो, वेळ भरपूर झालेली आहे. आज मिरवणुकीमुळे आपल्याला वेळ झाला, पण असो. आणि हे प्रेम म्हणजे काय असतं, भक्तीमध्ये काय आनंद आहे, सोपं बोलतो. एखाद्या पोरानं, लक्ष देऊन ऐका, एखाद्या पोरानं जर एखाद्या मुलीवरती जर प्रेम केलं तर त्या प्रेमात किती येडं होतं पोरगं. तुम्ही केलंय का नाही कोण तिकडे मागायचं कसा बरोबर ना. आम्ही केलं, आपण नक्की केलं प्रेम. पण मी प्रेम कोणावर केलं सांगू का? नाही, मी 2000 सप्टेंबर 2008 साली एकालाच पाहिलं आणि त्याच्यावरच आपलं प्रेम जडलं. तिथून मागं कोणावर झालं नाही, तिथून पुढं कोणावर झालं नाही. ते म्हणजे फक्त हरिभक्ती करा गुरु राजा भाऊच्या. म्हणते बाई बाई तुम्ही तुमचं माझ्या जीवच नाही, सगळ्याच्याच म्हणत वस्तुस्थिती ही वस्तुस्थिती. हा हा प्रेम केलं ना. मी कॉलेजला होतो, घडलेला प्रसंग सांगतो. मॉडर्न कॉलेजला असताना शिवाजीनगरला मी ट्रेनने जायचं यायचो. कॉलेज संपलं आणि शिवाजीनगर बस रेल्वे स्टेशनला मी आलो. आल्यानंतर मला पुन्हा स्टेशनला यायचं होतं. एक 17-18 वर्षाचं पोरग होतं, 17-18 वर्षाचं पोरग. ते पोरग ते कट्ट्यावरती बसलं होतं आणि ते रडत होतं. कोण कोण मोठ्यानं समजा आपल्या कोण 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 मोठ्यानं रडता रडता मी त्याच्या जवळ जाऊन बसलो आणि त्याच्या मागे बसलो. त्याने काय मला पाहिलं नाही, पण त्याचा फोन चालू होता आणि फोनवरती बोलत होतं. आता मी ओळखलं हे कोणासंग बोलत असं. आता रोजची नजर आहे आमची, बरोबर ना. आता ओळखायला काय लागते, पुढची माणसं कोणत्या अधिकाराची, त्याला काय दिलं पाहिजे हे पाठाक्षणी कळतं. म्हणजे ते अज्ञानी आहेत, ज्ञानी आहेत का ज्ञानोत्तरे. मग भूमी पाहून ज्याला पेरता येतं त्याला काय म्हणतात, बोला ना. शेतकरी म्हणतात ना, तसं ते मी ओळखलं ते काय असते. आणि त्याला फोन ठेवला आणि फोन ठेवल्याच्या नंतर मी त्याला विचारलं, म्हणत होता काय एवढा मोठा एवढा काय रडतो. मला महाराज माझं एका मुलीवरती प्रेम होतं. लक्ष देऊन ऐका, माझं एका मुलीवरती प्रेम होतं आणि त्या मुलीचा आणि माझा काय झाला, विस्फोट. काय झाला सोपं बोलू का समजेल असं, ब्रेक ऑफ. कोणाचा, त्या पोरीचा आणि माझा
ब्रेकअप झाला म्हणून एवढा रडतोस म्हणलं, म्हणून एवढा. मला दादा एक काम कर, ते पोरगा अजून माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, आठव्याचं येते काढले. मला दादा एक काम कर, ज्या मुलीसाठी तू रडतोय, ज्या मुलीसाठी तू समाजात कुणी तुझ्यापाशी चाललंय त्याचे तू पाहत नाही, त्याला तुझी तमा नाही, तुझ्या लोक पाहून हसतात, अरे पोरग रडतय पण तू एका पोरीसाठी रडतोय. पण ऐक माझं एक वाक्य, मी पॅन्ट शर्ट वरती होतो तरी त्याला एक वाक्य सांगितलं, म्हणे दादा एवढंच जर प्रेम तू ज्या मुलीसाठी रडतो ना, त्या मुलीला ज्यानं निर्माण केली त्याच्यासाठी रड, आणि देव तुझ्या घरी पाणी भरेल. ऐका, एखाद्या मुलीकडे पाहून जर आपलं प्रेम होत असेल, लक्ष देऊन ऐका, एखाद्या मुलीकडे पाहून जर आपलं प्रेम होत असेल आणि तिच्यावरती जर आपण येडं होत असेल ना, तर एक काम करा, ज्यानं तिला निर्माण केली मग तो किती सुंदर आहे सांगू, किती सुंदर आहे. राजसुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपरिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी धुळे माळ कंठी वैजयंती. माझी वैजयंती पण समोर बसली आहे, म्हणजे वैजयंती म्हणजे माझ्या आईचं नाव वैजयंती. असो, पण प्रेम करायचे ते देवा करा. पण प्रेमाची किंमत कोण जाणत? नाथ बाबा अभंगाचा शेवटचा नाथ. एका जनार्दने अनुभवी सुरवाड ज्यानं प्रेम केलं ना तो कळेल प्रेमाची किंमत. म्हणून नाथबाबा म्हणतात, देवा मला द्यायचंय ना भक्तीमध्ये फक्त प्रेम दे. कारण प्रेम ज्ञान जरी असलं ना, ज्ञान पाहिजे, कारण ज्ञानानच माणूस मोक्षापर्यंत जातो. फक्त त्या ज्ञानात प्रेम असावं, अहंकार नसावा. शिजल्याच्या नंतर जाळ घातला ना ते करपत. मग सुगरणीचं काम आहे येळीच आपला जाळ बंद केला पाहिजे. कारण आता टाळी अशी वाजते, त्याचा अर्थ दादा आपण ओळखून घेतला पाहिजे. आणि एवढं जर सुगरणीला कळत नसेल करपायला लागले, मग ती सुगरण काय, ती हुंडगी म्हणावा लागेल. असं या ठिकाणी येते त्याला. फक्त एक काम करा दादा, शेवटचं सांगतो, फक्त आयुष्य सुंदर जगा. मी एक वाक्य कायम सांगतो, रोज कीर्तनात वाक्य सांगतो, इतकं सुंदर जगा, इतकं सुंदर जगा, इतकं सुंदर जगा, इतकं सुंदर जगा, इतकं सुंदर जगा. किती सुंदर जगा. आपण मेल्याच्या नंतर फक्त आपली श्रद्धांजली वाहताना एखाद्याला खोटं बोलावं लागलं नाही पाहिजे, इतकं सुंदर जगा. ज्याला समजन त्याला समजन. कारण मी रोज दहाव्याला इतक्या श्रद्धांजली ती पण पाहिजे. उद्या सकाळ कुणी मला नको लय दौंडकर महाराज बोलावला होता, साधं कुत्र सुद्धा नव्हतं. कशाला नको कुणी म्हणायला, आपलं पण आहे बाबा, इतकं सुंदर जागा. एवढी विनंती करतो, झाली सेवा ज्ञानोबऱ्या तुकोबऱ्याच्या त्याने समज करतो. आणि जाता आता एक काम करा, ऐका, जाता आता एक काम करा. 3 दिवस झाले ऐकत आहे तुम्ही, लक्ष देऊन ऐका, शेवटचं वाक्य बाजू. 3 दिवस झाले ऐकत आहे लोक सगळे, तिन्ही महाराज सांगून गेले, पोरांना नीट संस्कार लावा, पोरांनी नीट वागा, पोरांनी नीट वागा, पोरांनी नीट वागा. हे 3 दिवस झाले सांगते. आता मी उलटा बोलतो, सोपं बोलू का आता? नाही बोलतो आता. 5G बरं का, लय ध्यान देऊन ऐका, लय लक्ष देऊन ऐका.
तुम्हाला जर सगळ्या आई बापाला वाटतं ना आपल्या पोरांना नीट वागावं, कोणाला वाटतं कुठं वर करा बरं? तुम्हाला आमच्या कधी यायला लागत आहे काय? मला वृद्धाश्रम काढायला लागत आहे काय? माईला वाटते आता मग सांगतो ना, ऐका ना, वाटू द्या ना, सकल आजी येते बरोबर ना, फाईव्ह बरं का, बघा पटलं तर. प्रत्येक आई बाबाची इच्छा आहे आपल्या पोरांनी नीट वागावं, आहे ना, आपल्या पोरीने नीट वागावं. ऐका, आपल्या पोरांनी आणि आपल्या पोरीने नीट वागावं आई बापाला वाटत असेल तर आई बापाने आधी नीट वागलं पाहिजे. काय कळलं? परत बोलू का? परत बोलू का? आपल्या पोराने नीट वागावं वाटत असेल तर आई बापाने आधी नीट वागलं पाहिजे. तर एक वडील जे केले ती धर्म आहे ते तेरा सामान्य सगळं अनुष्ठिती. इथं वडील माणसं जे करतात त्याचा अनुकरण लहान मुलं करतात. मग मम्मी होण्यापेक्षा कधीतरी आई व्हा, मम्मी होण्यापेक्षा कधीतरी आई व्हा. इथं बऱ्याच मम्मी आहे आणि काही आया आहेत. आया म्हणजे ज्यांनी डोक्यावर पदर घेतल्या त्या, बाकी घेऊ नका ना. हे आया आहेत. कोण आहे? या जुन्या आया अक्का. तुमची एवढी लेकरं होती ना, होती ना, होती काय म्हणा, होतीच की मग. हा होती. मग तुमचं लेकरं रडायला लागला तुम्ही काय करायचा?